वळसंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली। यामध्ये समीर कटरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। समीर कटरे हे एक तरुण आहेत, त्यामुळे तरुणांना एक संधी मिळाल्याने तरुण वर्गात मोठा जल्लोष पाहायला मिळाला। समीर कटरे यांची उपसरपंचपदी निवड होताच एकच जल्लोष करण्यात आला। गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी सरपंच जगदीश आंटद, ॲडव्होकेट संजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल भुसणगी, बुडन कटरे, जावेद कटरे, यासीन कटरे, शफीक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते। पुन्हा एकदा वळसंग मध्ये कटरे पॅटर्न सुरू झाला आहे, कारण गेल्या 42 वर्षापासून जे कटरे परिवाराने काम केलेलं एक विकासाचं काम एक सर्व वळसंगकरांनी दाखवलेलं प्रेम, आपुलकी, विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झालं की बाबा कटरे परिवार हे आपुलकीचं आहे। कारण अनेक वर्षापासून आम्ही काम करत आले, अशातला भाग नाही की काल जन्माला आलो आणि आज राजकारणात आलो। कारण जे दिलेलं प्रेम, आपुलकी, आपला विश्वास हे वळसंगकरांनी गेल्या 1987 पासून स्वर्गीय माझे युसुफ काका, स्वर्गीय माझे वडील अलाउद्दीन कटरे आणि त्याच्यानंतर आलेली परंपरा समीर कटरे आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाली आणि त्याच्यानंतर माझे सहकारी, माझे मोठे बंधू सन्माननीय रहीम कटरे असू दे, यासीन कटरे असू दे आणि सन्माननीय त्यांचे सर्व सहकारी मैनू बागवान, रफिकभाई फुलारी हे अनेक सर्वांना सोबत घेऊन एक चालणारा कटरे परिवार आहे। अनेक राजकीय खडतर प्रवास सुरू झाले, परंतु त्यातनं आपण कसा रस्ता निघायचं हे सर्वांनी आम्हाला सहकार्य एक हिंमत दिली की बाबा हे राजकारण शेवटी राजकारण असतं, परंतु माणुसकी शेवटच्या श्वासामध्ये टिकली गेली पाहिजे। या हेतून आम्ही ज्या प्रकारे आम्ही कटरेपर्यंत काम करतोय त्याचा फळ निश्चित आज 18 वर्षानंतर स्वर्गीय माझे वडील अलाउद्दीन कटरे याच्या नंतर समीर कटरे यांची वर्णी लागते आणि हा गाव हा तालुक्याचा गाव आहे। अशातला भाग नाही आहे की आम्ही काम करतोय, अरे बाबा गेल्या अनेक वर्षातून आम्ही काम केले, त्या कामाचा फळीत आज खूप आनंद अश्रू होतोय आणि खूप भावना व्यक्त होतोय। कारण माझा एक मोठा भाऊ समीर कटरे आज या वळसंग गावचं नेतृत्व करतोय।